आपण सगळ्यांनी पिंजरा हा मराठी चित्रपट पाहिलाच असेल। त्यात गुरुजींना एका नर्तकीच्या प्रेमाने वेड लावलं होतं। त्याचं कर्तृत्व, त्याचं आयुष्य सर्व उद्ध्वस्त झालं। तशीच या बीडच्या माजी उपसरपंचाची कहाणी आहे। कुटुंब, पैसा, समाजातील मान सन्मान सगळं असूनही तो एका नर्तकीच्या प्रेमात एवढा अडकला की तिच्या दारात उभा राहून त्याने स्वतःवर गोळी झाडली आणि क्षणात सगळंच संपलं। पण मित्रांनो, कहाणी इथे संपत नाही। कहाणीत येतो दुसरा ट्विस्ट। या घटनेनंतर गोविंद बर्गेच्या परिवाराने पूजा गायकवाडवर आरोप केले। आरोप होते की पूजाने गोविंद बर्गेला ब्लॅकमेल करून त्याच्यावर दबाव टाकला। त्याचे आलिशान घर तिच्या नावावर तर 5 एकर शेती तिच्या भावाच्या नावावर करायला सांगितले। जर गोविंदने असे केले नाही तर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल। अशा प्रकारे पूजाने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि याच दबावामुळे गोविंद बर्गेने तिच्या घरासमोर स्वतःवर गोळ्या झाडल्या। मित्रांनो, संपत्ती आणि सत्ता व्यक्तीला विवेक शून्य बनवू शकतात, परंतु विवेक हरवणं आणि घर परिवार विसरून जाणं ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे। कोणतंही नातं आरंभ करण्यापूर्वी पारदर्शक संवाद आणि मर्यादा आवश्यक आहेत। नात्यात पैशाची भूमिका काय आहे हे स्पष्ट असले पाहिजे। या घटनेचा सर्वात मोठा फटका गोविंदचे कुटुंब आणि त्याचे 2 लहान मुलं भोगत आहे। पुढे त्यांचं भवितव्य काय असेल कोण जाणे। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, अशी कुठलीही गोष्ट करण्या अगोदर कुटुंबाचा एकदा विचार करा, कारण तुमचा एक चुकीचा निर्णय तुमच्या मागे असणाऱ्या लोकांवर खूप मोठा परिणाम करतो।